मनूने दलित व स्त्रीबाबत चुकीचे लिखाण केले. देशाला 5000 वर्ष मागे नेण्याचे काम काही नागरिक करत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड. मनूने आपल्या पुस्तकी ग्रंथामध्ये शूद्र व स्त्रीबाबत नको ते लिखाण करत त्या संदर्भाला पुन्हा नव्याने जागृत करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. पाठ्यपुस्तकामधून करत पुरोगामी देशाला 5000 वर्ष मागे नेण्याचे काम करत आहेत, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील क्रांतीस्तंभ येथे मनुस्मृती दहन प्रसंगी केले. 1927 साली याच ठिकाणी महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीला विरोध करत त्यातील विचारसरणीला विरोध दर्शवत मनुस्मृतीचे दहन केले होते. त्याच ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी देखील मनुस्मृतीचे दहन केले आहे. मनुस्मृतीचे दहन करण्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी टिपणीसांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मनुस्मृतीतील काही भागांचे वाचनही आव्हाडांनी करून दाखवलं. जर मनुस्मृतीतील 2 श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणार असतील तर हळूहळू मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होणार नाही का, असा सवालही आव्हाड यांनी विचारला. कार्यक्रम दरम्यान आव्हाड यांनी चौदार तळ्यावर जात आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच ओंजळीने चौदार तळ्याचे पाणी प्यायले. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह मनुस्मृतींचे दहन केले. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. तसेच जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आव्हाड यांच्यासोबत मिलिंद टिपणीस आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मिलिंद टिपणीस यांनी आपल्या मनोगतामध्ये इतिहास सांगत मनू कोण होता, असा प्रश्न उपस्थित करत पाठ्यपुस्तकात मनुस्मृती दाखवणे, मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करणे हा आचारसंहितेचा भंग नाही का? अस्पृश्य समाजाला हीन वागणूक मिळाल्याने बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. ती प्रथा आता बंद झालेली असताना पुन्हा मनुस्मृती कशाला पाहिजे? पुढाऱ्यांना देशातला सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे. सरकारला अभ्यासक्रमात संतांच्या अभंगांचा समावेश का करावासा वाटला नाही? तथागत गौतम बुद्ध हे सर्वात मोठे आहेत, त्यांचाही विचारांचा समावेश होणे गरजेचे होते. बहुजन तरुणाने या बाबतीत विचार करणे गरजेचे आहे, असे मिलिंद टिपणीस म्हणाले. महामुंबईसह इलियास ढोकळे, महाड.